मित्रांनो, ह्या असा जायफळाचा लोणचा तुम्ही कधी खालास काय? तर या कसा बनवतात तुमका दाखवते, चला. तर आईन आणल्या नसत ही जायफळाची फळा आणि या फळाच्या आतमधली बी काढून ठेवलेली असा आणि यो फळाचो बाहेरचो भाग असा. आईन माका या जायफळाचा महत्व सांगितल्यान आणि या फळाचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. नंतर हे तुकडे एका भांड्यात काढून घेऊन त्याच्यात जाडा मीठ टाकून घेतले. आता ह्या मिठात हे सगळे तुकडे पूर्ण 1 दिवस ठेवचे असत. दुसऱ्या दिवशी या जायफळांच्या तुकड्यातला सगळा मिठाचा पाणी बाहेर इला. मिठाच्या पाण्यातून बाहेर काढलेले हे सगळे तुकडे पूर्ण 1 दिवस सुकवचे लागतात. पुढे या सुकलेल्या जायफळाच्या तुकड्यात आईन लोणच्याचो मसालो, लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडासा मीठ टाकून मस्तपैकी मिक्स करून ठेवले. पुढे आईन कढईत तेल उकळवून घेतल्यान आणि नंतर गॅस बंद केल्यान. तेल थोडासा थंड झाल्यावरती त्याच्यात कट केलेली लसूण आणि मोहरीची डाळ टाकून घेतल्यान. ह्या सगळा तेलात टाकल्यानंतर तेल पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. पुढे आपण मिक्स करून ठेवलेल्या जायफळाच्या तुकड्यात ह्या तेलातला सगळा मिश्रण ओतून घ्यायचा आणि त्यानंतर ह्या सगळा मिश्रण एकजीव करून घ्यायचा. ह्या एकजीव झालेला मिश्रण आता काही दिवस काचेच्या बरणीत मुरण्यासाठी ठेवायचा की मग तयार झाला आपला जायफळाचा लोणचा. तर मित्रांनो, तुमका असे कोकणातले व्हिडिओ बघूचे असतील तर आताच पेजला फॉलो करून ठेवा.